हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आता आंब्याचा सीझन जवळजवळ चालू झालेला आहे आणि शेतातला झाडाचा पहिला आंबा होता, सो गावाकडून आणला होता मी। तर चला म्हटलं त्याचं एक रेसिपी स्टार्ट करून दाखवूया आपण। म्हटलं असे डाग पडले पण काही हरकत नाही, पण आंबा चांगला आहे आणि खोबर आंबा म्हणतात त्याला, आंबट नाही आहे। आणि आता हे किसनी घेतले मी आणि आता हे छान स्वच्छ आपण पुसून घेतलेला आहे, धुवून आंबासुद्धा। आणि त्याच्यावर आपण खिसायचं आहे, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे। खूप छान होतो हा रेसिपी। साखर आंबा म्हणून, गुळ आंबा वेगळा असतो आणि साखर आंबा वेगळा असतो, मोरंबा वेगळा असतो। हे सगळे रेसिपी मी आता तुम्हाला चॅनलवर दाखवणार आहे, रोज वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे। जी माझ्या पद्धतीने मी करते ती तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता छान असं लांब लांब किस पडलेल्या आहेत आणि मस्त असा छान खिसून घेतलेला आहे। मी हे पिळून घेणार नाही आहे कारण हा खोबर आंबा आहे, त्यामुळे आंबट नाही आहे, सेम खोबर खाल्ल्यासारखंच लागतो आणि छान चव आहे। आता इथं कढई गरम करून ठेवलेला आहे मी आणि घरचं काढलेलं तूप आहे। सो बघू शकता आता 1 ते 1.5 चमचा तुम्ही इथं तूप घालायचं किंवा 2 चमचे घालू शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला तूप आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। इथं मी 2 चमचे तूप घातलेला आहे। बघू शकता छान कढईसुद्धा गरम झालेली आहे। आता हा जो आंबा आपण खिसलेला आहे ना, हा सगळा आता आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि छान असं हलवून घ्यायचं आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं तूप त्याला लागलं गेलं पाहिजे आंब्याच्या खिसला। ह्याच्यानं काय होतं, आंब्याचं खिस आहे ना छान असं मऊ होतं आणि ट्रान्सपरंट व्हायला चालू होतं। बघू शकता किती छान मी 5 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर असं हलवून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे, मऊ छान झालेला आहे। बघू शकता तुम्ही, बघा एकदम झूम करून दाखवलं आहे मी, मऊ झालेला आहे पूर्णपणे। आता इथं 1 बाउल मी साखर घेतला आहे, त्यातलं थोडंसं ठेवणार आहे। बघू शकता एक छोटी वाटीभर मी साखर ठेवलेलं आहे तसंच। आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी सगळं मेल्ट होईल, असं पातळ होईल, ह्या ठिकाणी घाबरायचं नाही आपल्याला। साखर आहे शेवटी, ते हीट लागलं म्हणजे पातळ होणारच ते। नंतर मग असं घट्ट व्हायला आलं की जास्त पण शिजवायचं नाही, नाहीतर मग असं जामसारखं होऊन बसेल। मग ते साखर मेल्ट झालं आणि थोडंसं त्याचा पातळपणा कमी झाला की गॅस बंद करायचा। बघू शकता आता वेलदोडे घातलेत आणि 2 लवंग घातलेत मी, वास छान येतो आणि टिकतो पण भरपूर दिवस साखर आंबा लवंग असल्यामुळं। लवंगमुळं काय होतं, वास छान येतं आणि छान टिकून राहतं, खराब होत नाही कोणतीही रेसिपीमध्ये असं घातलं पदार्थ करताना। तर जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील फ्रेंड्स। बघू शकता आता बबल्स यायला लागलेला आहे, छान आपलं शिजलेलं आहे हे। बघू शकता तुम्ही पातळपणा कमी झालेला आहे, बघा स्ट्रक्चर कसा झालेला आहे, पूर्णपणे छान असा मस्त साखर आंबा तयार झाला। ह्यामध्ये जर तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही ग्रीन कलर टाकू शकता, म्हणजे पूर्ण असं हिरवा आंबा असतो ना, सेम त्या प्रकारे हिरव्या कलरचं तयार होतं साखर आंबा। पण मी इथं घातलेलं नाही आहे, वापरलेलं नाही आहे। बघू शकता आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि आपलं साखर आंबा चपातीसोबत, ब्रेडसोबत, पावसोबत खाण्यासाठी तयार आहे, किंवा तुम्ही तसंच जर चमच्यानं खाल्लात तर चालतं। आता इथं हे काचेचं मी बाउल घेतलेला आहे, म्हणजे भरणी आहे ही, कुठेही अवेलेबल होऊन जाते। मला ही 100ला 6 मिळालेली, 100 रुपयाला, सो त्यामुळे मी घेऊन ठेवला होता। आता बघू शकता 1 आंब्याचं एवढं भरणी भरून छान असं आपलं साखर आंबा तयार झालेला आहे, वास मस्त येत होता। आणि बघू शकता किती छान मस्त आपला साखर आंबा करून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा फ्रेंड्स नक्कीच अशा प्रकारे करून स्टोअर करून फ्रीजला ठेवू शकता। वर्षभरासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर भरपूर सारे तुम्ही आंबे घेऊन असं करून ठेवू शकता। हे मी तात्पुरतं तेवढंच गावाकडून आणलेलं म्हणून ताज्या आंब्याचं केलेलं आहे। तुम्ही असं भरपूर आंबे घेऊन करून ठेवू शकता, वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि खाऊ शकता फ्रेंड्स। मुलांना जाम म्हणून सुद्धा देऊ शकता तुम्ही, चपातीला किंवा ब्रेडला लावून आवडीनं खाऊ शकतील मुलं। आणि घरी जर सगळ्यांना आवडत असेल तर नक्कीच ट्राय करून बघा फ्रेंड्स। बघू शकता किती छान मस्त तयार झालेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स। पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये।